ॲडव्होकेट दिलीप जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा। जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना गरजू वस्तू व अन्नदान तसेच सायंकाळी युवकांना शंभूराजे व शिवचरित्राची प्रेरणा मिळावी म्हणून व्याख्यानमालेचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी शिवचरित्र अभ्यासक, लेखक आणि शिवव्याख्याते राहुल नलावडे रायबा यांच्या शिवव्याख्यानाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीप जगताप यांना शुभेच्छा दिल्या। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, नेहमीच स्वतःचा जन्मदिवस प्रबोधनाच्या माध्यमातून, सेवा कार्याच्या माध्यमातून सत्कर्मी लागावा, जसा व्यक्तिशा माझा विचार आहे, किंबहुना मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळेच कदाचित आमचं सगळ्यापेक्षा जास्त जुळतंय। विचार एक असला पाहिजे आणि त्या विचाराच्या भावनेतनं आज प्रबोधनाचा सांगड घालत असताना राहुलजींनी खऱ्या अर्थाने फार चांगलं मार्गदर्शन, प्रबोधन केलं, ज्याची खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे। अनेक वर्ष तुमची सेवा समाजहितासाठी, समाजाचा स्वार्थ त्यात दडलाय म्हणून समाजहितासाठी आम्हाला सर्वांना मिळो अशा अनेक प्रबोधन, अनेक मार्गदर्शन आपल्या माध्यमातून होत असतात। त्यासाठी तुम्हा सर्वांना जगताप साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जवळजवळ नामांकित लोक त्यांच्याकडे येऊन गेलेले आहेत आणि येतील, कारण की त्यांचं समाजकार्याचं दक्षिण पुण्यात म्हणजे कात्रज असो, धनकवडी असो, बिबवडे असो, आंबेगाव असो, या परिसरात एक त्यांनी खूप थोड्या वेळात समाजकार्यातून ह्या भागात एक फार मोठं संबंध त्यांनी प्रस्थापित केलेले, त्यांचं प्रत्येकाच्या कार्यक्रमात हजर असतात। त्यामुळं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जगताप साहेबांचं सांगायचं काय, थोडंच खूप सांगता येईल त्यांच्याविषयी। ते अतिशय कष्टातनं वर आलेत, त्यामुळं त्यांना गोरगरिबांची अतिशय जाणीव आहे। त्यामुळं दरवर्षी त्यांचा वाढदिवस अतिशय गोरगरिबां लोकांमध्ये अनाथ आश्रमात ते साजरे करत असतात। त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पण तेच करायला लागलो। सावंत विहार फेस्टीचे लाडके चेअरमन ॲडव्होकेट दिलीप पांडुरंग जगताप यांचा हा वाढदिवस, आणि हा दिवस नेहमीच गेली बरीच वर्ष आम्ही सगळेजण धामधुमीत साजरा करत आलेलो आहोत। आणि आज या अनुषंगाने जी आत्ता सद्य परिस्थितीत मुलांवरती होणारे जे मार्गदर्शन आवश्यक आहे, की जी व्यसनाधीनता वाढते, मुलं वेगळ्या ट्रॅकमध्ये चाललेले आहेत आणि नैराश्यात कुठेतरी ग्रासले जातात, अशा वेळेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय शंभूराजे यांचं व्याख्यान आज रायबा राहुल नलावडे यांचं इथं आज आपण आयोजित केलेलं आहे। वाढदिवस सगळे साजरे करतात, पण हे दिलीप जगताप साहेब आज वाढदिवस करत यांनी सकाळीच गोरगरिबांसाठी करून आलेले, अनाथ आश्रमामध्ये जाऊन दिलीप जगताप असे आपल्याला वाटतात, पण त्यांनी सकाळीच ममता फाउंडेशन 2-3 ह्याच्यात जाऊन देऊन आले असेल, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव। हे आता हे सगळे मित्रमंडळी कार्यकर्त्यांच्या हौसेखातर ते करतात, पण ऑलरेडी खरा वाढदिवस त्यांनी त्या ममता फाउंडेशन गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांमध्ये करून आलेले। मला एवढं सांगायचं की दिलीप जगतापांसारखा माणूस सगळ्यांना हवा असा वाटतो आणि तो असाच चिरयूर राहावं। दिलीप जगतापांना एक सरांना मला एक म्हणायचं आहे, सर आप जिओ हजारों साल, साल के दिन हो अनगिनत हजार। सामाजिक जाण असलेला माणूस, गरिबीची जाण असलेला माणूस, समाजकार्यामध्ये झोकून देणारा माणूस, 24 तास काम करणारा माणूस, रात्री कधीही फोन करा त्यांना, ते आपल्यासाठी हजर असतात, एवढंच मी सांगू शकतो। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी आम्ही ममता फाउंडेशन या ठिकाणी जाऊन लहान मुलं म्हणजे 22 तिथे एड्सग्रस्त मुलं आहेत, त्यांना मदत केली, जेवण दिलं आणि तिथे आर्थिक मदतही केली। जगताप साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगाही गौरव जगताप हाही काम करत असतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व सोसायटीची मंडळी ही सुद्धा काम करत असतो। आमच्या सोसायटीमध्ये आताच होळीचा कार्यक्रम झाला, गुढीपाडवा, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, असे बरेचसे प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि जी परंपरा चालू केली आहे हे ॲडव्होकेट दिलीप जगताप यांनी चालू केलेली आहे। तरी त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूपच आहे, तर मी त्यांना परत एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हरे कृष्ण। तर जगताप साहेबांना मी 2006 पासून ओळखतो। 2006 पासून त्यांनी सोसायटीची धुरा अत्यंत समर्थपणे पार पाडली। अनेक समस्या आल्या असतील, त्यातल्या काही आम्हाला कळाल्या, पण काही कळाल्याही नाही, पण त्यांनी त्या
पार पाडल्या व्यवस्थित. त्याचबरोबर मला त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा द्याव्यास वाटतात की जगताप साहेब तुमच्याकडनं आत्तापर्यंत समाजाची अनेक सेवा घडली. त्याचबरोबर इथून पुढेही आपल्याला चांगलं आरोग्य लाभो, अनेक देव, देश, धर्म आणि समाज यांची खूप सेवा आपल्या हातून घडो. याबद्दल आपल्याला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा. धन्यवाद. तर मी जगताप साहेबांना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आता विनायकने सांगितलं तसं 2006 पासून आम्ही जगताप साहेबांबरोबर आहे. प्रत्येकाच्या ॲक्च्युली मनामध्ये काही ना काही अपेक्षा असते की आपण समाजासाठी काय करावं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत असतो. पण जगताप साहेबांमुळे आम्हाला आमच्या सोसायटीला गेले जवळपास 15 वर्ष झालं आम्ही ह्या सोसायटीला समाजाला काही ना काही छोटं मोठं आमच्या खारीचा वाटा का होईना त्यांच्यामुळे आम्हाला देता आला. 18 वर्ष एकाच जागी राहून एवढं चांगलं काम आणि सगळ्यांना एकत्र ठेवणं खूप अवघड आहे. तर त्यांच्याकडनं ते सगळ्यांनी थोडंफार शिकून घ्यावं हेच मी सांगतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मन मिळावू असे दिलीप जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, सगळ्या याच्यामध्ये त्यांच्याबरोबर हिरिरीनं भाग घेऊन आम्ही काम करत असतो. गणेश उत्सव मंडळ आहे किंवा सगळेच आहेत. त्याच्याबरोबर सिद्धिविनायक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये माझा मुलगा पण आहे आणि खास शिवजयंतीसाठी तो लंडनवरून इथं येत असतो प्रत्येक वर्षी. तर या निमित्तानं जगताप साहेबांनी जी पिढी म्हणजे लहान मुलांचे जे संस्कार त्यांच्यावर दिलेले आहेत त्यासाठी त्यांचे धन्यवाद व वाढदिवसासाठी सावंत विहार फेज 3 डायरेक्टर बॉडी गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम श्री जगताप साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आणि जगताप साहेब साधारण 2015 साली आम्ही भेटलो आणि आम्ही इथं राहायला आल्यानंतर त्यांची भेट झाली आणि एक खास म्हणायचं होतं की गणेशोत्सवाच्या वेळी 2दा आपल्याला सोसायटीचं पारितोषिक मिळवून दिलं आहे. त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि सावंत विहार फेज 3 हा सोसायटीचं नाव प्रत्येक पेपरमध्ये पुढारी म्हणा किंवा पुण्यनगरी म्हणा, सकाळ म्हणा, महाराष्ट्र टाइम्स म्हणा, त्या सगळ्या पेपर्समध्ये आपली सोसायटीचं नाव केलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रियांका कुंभार. मी सावंत विहार फेज 3चीच एक मेंबर आहे आणि इथे डॉक्टर दिलीप जगताप काका चेअरमन आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना अतिशय खूप छान अनुभव आहे माझा या सोसायटीमध्ये. शिवाय आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वाढदिवसालासुद्धा आज त्यांनी इथे आमच्यासोबत शिववाक्यान ठेवून त्यांचा वाढदिवस अजून छान करण्याचं ठरवलं आहे. तर मी काकांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि असंच उदंड आयुष्य त्यांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. ॲडव्होकेट दिलीप जगताप सर यांचा आज वाढदिवस. जगताप सरांबद्दल बोलायचं झालंच तर शब्द कमी पडतील. आमच्यासारख्या ज्युनियर वकिलांना, सिनियर वकिलांना दक्षिण पुण्यामध्ये जी दक्षिण वकील संघटना आहे, जी त्याच्यामध्ये संस्था जी दक्षिण पुणे वकील संघटना आहे ती स्थापन करण्यामध्ये आज जगताप सरांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. सामाजिक कार्य असू द्या, कुणाला मदत असू द्या, सर्व कार्यामध्ये सर आघाडीवर असतात. आणि विशेष सांगायचं झालं तर एक सर्वगुणसंपन्न जगताप सरांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की सर्वगुणसंपन्न एक अष्टपैलू व्यक्तिमत्व दिलीप जगताप सरांच्या रूपाने आज आपल्याला लाभलेलं आहे. मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांना मी पुणे बार असोसिएशनच्या वतीने, त्याचप्रमाणे दक्षिण पुणे वकील संघटनेच्या वतीने आणि माझ्या राऊत कुटुंबियांकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. स्त्री किती महत्वाची, स्त्री शक्ती किती महत्वाची आहे की एका आईने ठरवलं तर शिवबा घडतो आणि एका शिवबाने ठरवलं तर स्वराज्य घडतं. म्हणून ही स्त्री शक्ती गरजेची असते आणि ते केलंय आईशी जाऊन. मी शंभू चरित्राकडे येतोय त्यामुळे थोडंसं धावती भेट मी तुम्हाला देतो ह्या सगळ्या चरित्राची की आपण कोण होतो, कशी पार्श्वभूमी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि ती माता काय करते आणि त्या पार्श्वभूमीवर ती माता उभी राहिलेली आहे. स्वाभिमानी वृत्ती घेऊन ह्या लोकांनी लढलं पाहिजे, आपलं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या घटकांवर आपण काम केलं पाहिजे असं स्त्रीला वाटलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर ते सगळे स्वप्न आपल्या मुलामध्ये त्यांनी उतरवलेत आणि मुलांकडनं ते भव्य दिव्य काम करून घेतलंय. म्हणून असं म्हणलं जातं की एका पारतंत्र्यामध्ये एका बालकाचा जन्म होतो आणि उन्यापुऱ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये तो मुलगा असा काही यश, कीर्ती, प्रताप, महिमा गाजवतो की आज केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, भारताचाही नव्हे, जगाचा इतिहास लिहायचा म्हणला
तरी छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द लिहिल्याशिवाय जगाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ही ताकद माझ्या राजांनी ह्या भारतात उभी केली, ह्या महाराष्ट्रात उभी केलेली आहे.